नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 13 नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम ब्राउझरचं लॉग इन, त्यानंतर रिझ्यूम लर्निंग वरती क्लिक करायचंय आणि 13 नंबरच्या सेशनवरती आपल्याला यायचंय. पहिले आपण भाषा निवडून घेऊ. लॅब आवरला जायचंय, सेल पाथ लर्निंगला क्लिक करू आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करू. पहिला प्रश्न आहे आपल्या समोर सेल पाथचा. आता डायरेक्ट आपण उत्तरावर जाऊ, थोडेसे प्रश्न जास्त असल्यामुळं. ऑप्शन ए वरती क्लिक करायचं आपल्याला. तुमच्या लेटर हेडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरता दिलेले इमेजेस मधून योग्य पर्याय निवडायचा आहे. डी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. नंबर 3, एकदा ऍड केल्यावर फोटो एडिट करू शकतो, बरोबर आहे. इनव्हलप मध्ये आयकॉन इन्सर्ट करण्याकरता दिलेले इमेज मधून योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे, तर मी डायरेक्ट पर्यायावरती जातो. ऑप्शन बी या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला बी पर्यायच वापरायचं आहे. 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डिझाईन वापरायचं, म्हणजे ए पर्यायावर आपल्याला क्लिक करायचंय. बॉर्डर कलर करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला एच वापरायचं आहे. तुमच्या लेटर हेडमध्ये पिक्चर वॉटरमार्क ऍड करण्याकरता योग्य मार्ग कोणता राहील, तर आपल्याला ऑप्शन डी वापरायचं आहे, म्हणजे डिझाईन आणि वॉटरमार्क्सला क्लिक करायचं. पुढचा प्रश्न आपण घेतोय, सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठीचा बरोबर स्टेप आपल्याला ओळखायची आहे, तर इथं आपल्याला ए नंबरचा पर्याय निवडायचा, म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि शेवटचा 10 नंबरचा प्रश्न, तर आपल्याला ह्या ठिकाणी डिझाईन नावाचा पर्याय निवडायचा आहे. अशा पद्धतीने सेल पाथ लर्निंगचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. आपण आता गाइडेड ड्युटीवर सेल्फला जातोय आणि स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. पहिला प्रश्न आपल्या समोर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आधीच्या हेडर ऐवजी बँडेड हेडर इन्सर्ट करायचे. बँडेड नावाचे हेडर आपल्याला इन्सर्ट करायचे. इन्सर्टला जायचंय, तुम्हाला हेडरला क्लिक करायचंय. यामध्ये बँडेड नावाचे हेडर आहे, त्यावरती क्लिक करायचंय. बाजूला क्लिक करून सबमिट पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय. 2 नंबरचा प्रश्न आपण घेतोय. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 रो आणि 3 कॉलम असलेलं एक टेबल आपल्याला तयार करायचं आहे. इन्सर्टला जायचंय, टेबलला क्लिक करायचं, इन्सर्ट टेबल, 3 रो 3 कॉलम, ओके बटनावरती क्लिक करायचंय आणि त्याला सबमिट पर्यायावरती क्लिक करायचंय. पुढचा प्रश्न आपण घेतोय. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ब्लँक पेज इन्सर्ट करायचंय. एक ब्लँक पेज घ्यायचंय आपल्याला पेज ग्रुप मधून. इन्सर्टला जायचंय, ब्लँक पेज वरती क्लिक करायचंय, परत त्याला आपल्याला सबमिट करायचंय. नंबर 4, दिलेल्या डॉक्युमेंट्समध्ये रेक्टँगल नावाचा शेप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्टला जायचं, आपल्याला शेपला क्लिक करायचंय, रेक्टँगल शेप्स असा प्लेस होल्डर करून घ्यायचा आहे. थोडा लहान मोठा झाला तरी चालतोय. नंबर 5, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक सिंपल टेक्स्ट बॉक्स आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्टला जायचंय, टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचंय. इथे एक सिंपल टेक्स्ट बॉक्स दिला, त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि बाजूला क्लिक करायचंय. बाजूला क्लिक करायला विसरायचं नाही. त्यानंतर उत्तर सबमिट करायचं. अशा पद्धतीनं गाइडेड ड्युटीवर सेल्फचे 5 प्रश्न आपण सॉल्व्ह केले प्रॅक्टिकली. पुढच्या ऑप्शनकडे आपण जातोय. प्रोसेस पोलिओ तुम्ही कंप्लीट करून घेणार आहे. नॉलेज चेकला आपण क्लिक करतोय, स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. नॉलेज चेकचा पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला द्यायचंय ऑप्शन सी, 3 नंबरचं उत्तर द्यायचंय. 2 नंबरच्या प्रश्नाचं 1 नंबरचं उत्तर द्यायचंय. 3 नंबरच्या प्रश्नाचं 2 नंबरचं उत्तर द्यायचंय. 4 नंबरच्या प्रश्नाचं सी उत्तर आपल्याला द्यायचंय. 5 नंबरच्या प्रश्नाचं डी आपल्याला उत्तर द्यायचंय. 6 नंबरच्या प्रश्नाचं डीच उत्तर आपल्याला द्यायचंय. 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बी आपल्याला द्यायचंय. 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सी द्यायचंय. अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे काही क्वेश्चन्स आपण समजून घेतले. सिम्युलेशनच्या क्वेश्चनकडे आपण जातोय. स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. 10 प्रश्न समजून घ्यायचे व्यवस्थित. डॉक्युमेंटला प्रोफेशनल रूप देण्यासाठी पेज बॉर्डर द्यायची आहे, महत्वाचा प्रश्न आहे. डिझाईनला जायचंय तुम्हाला आणि इथं पेज बॉर्डर दिसतंय तुम्हाला, पेज बॉर्डर वरती क्लिक करायचंय. इथं पेज बॉर्डर्स बॉक्सला क्लिक करायचंय आणि ओके बटनावरती क्लिक करायचं. पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह केला, बॉर्डरचा प्रश्न होता. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातोय.
की ॲडिशनल पेज कलर मेक्स डॉक्युमेंट्स, म्हणजे डॉक्युमेंट चांगलं दिसावं यासाठी घ्यायचा आहे आणि तो कुठला कलर घ्यायचा आहे, ग्रे कलर. म्हणजे आपल्याला इथं पेज कलर निवडायचा आहे. याला इकडे फिरूया आपण, डिझाईनला जाऊया, पेज कलरला क्लिक करायचं. इथं पेज कलर नावाचा ऑप्शन दिलेला आहे आणि 2 नंबरच्या लाईनमध्ये हा जो ग्रे कलर दिसतो त्यावरती क्लिक करायचं. नंबर 2चा प्रश्न आपण सॉल्व्ह केलाय. 3 नंबरच्या प्रश्नाला आपण क्लिक करतोय. इथे एक थीम्स आपल्याला घ्यायची 3 नंबरच्या प्रश्नामध्ये. डिझाईनला जायचंय, थीमला क्लिक करायचंय, फॅसेट नावाची थीम्स आपल्याला. नंबर 4, कॉन्फिडेंटल 1 नावाचा वॉटरमार्क आपल्याला घ्यायचा आहे. तर डिझाईनला जायचंय, डिझाईनला गेल्याच्या नंतर इथं वॉटरमार्क तुम्हाला दिसेल, या वॉटरमार्कला क्लिक करायचंय. कॉन्फिडेंटल 1 हा वॉटरमार्क आपल्याला घ्यायचा आहे. नंबर 5, रेड व्हायलेट कलर आपल्याला घ्यायचा आहे. एखादी थीम्स आपण ज्यावेळेस घेतो डिझाईन मधून, तिथे कलरचा ऑप्शन दिलेला आहे, थीम त्याच्यानंतर कलर्स, इथं रेड व्हायलेट नावाचा कलर्स आपल्याला घ्यायचा आहे. Shape attract the attention the readers of better understanding of the contents the document, therefore insert the lines. आता याच्यामध्ये काय करायचं, लाईन नावाचा शेप्स आपल्याला घ्यायचा, जसं इन्सर्टला जायचंय, शेपला क्लिक करायचं, इथं लाईन नावाचा एक शेप क्लिक करायचं. जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संचित रूपात ऍड करायचा असतो तेव्हा टेबल अतिशय चांगला पर्याय आहे. 5 रो आणि 2 रोज असलेलं टेबल आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट टेबल, परत इन्सर्ट टेबल, 5 रो आपल्याला ठिकाणी घ्यायचे आणि ओके बटनावरती आपल्याला क्लिक करायचं. 8 नंबर आहे, टेक्स्ट बॉक्स द कॅन बी युजेबल ड्रायव्हिंग अटेन्शन सो स्पेसिफिक टेक्स्ट अँड कॅन ऑल्सो द हेल्पफुल when you need move text around in your documents. Now insert the text box in the given document. text box आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, इन्सर्ट टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचे, ड्रॉ टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचे. यामध्ये आपल्याला इमेजेस प्रोव्हाइडेड मोर अपीलिंग इन्सर्ट, तर आपल्याला या ठिकाणी एक इन्सर्टला जायचंय, पिक्चरला क्लिक करायचंय, बलून ची इमेज दिसते त्यावर क्लिक करायचं, इन्सर्ट करायचं. इमेजेस शेवटचा प्रश्न घेतो आपण 10 नंबरचा आणि यात सुद्धा आपल्याला 5 रो आणि 2 कॉलम घेऊन दाखवायचे. इन्सर्टला जायचं, टेबलला क्लिक करायचं, इन्सर्ट टेबल, 5 रो 2 कॉलम्स 2 रो, ओके बटनावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने सिम्युलेशन प्रश्न आपण समजून घेतले 10च्या 10. लास्ट स्टेजला आपण जातोय आता. सेशन कम्प्लिशनचे जो भाग आहे त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स वगैरे असतात त्या प्रश्नाकडे आपल्याला आता जायचंय. सेशन कम्प्लिशनला क्लिक करून स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय. ग्राफिक प्रोग्रामचा वापर हा व्यावसायिक दिसणारे प्रोफेशनल लुकिंग प्रकाशित पब्लिश डॉक्युमेंट तयार करणे, प्रतिमा निर्माण करणे, हवे ते बदल करणे, ग्राफिक शोधून समाविष्ट करण्यासाठी केला जातो. उत्तर बरोबर आपल्याला या ठिकाणी निवडायचे. एका स्लाइडकडून पुढच्या स्लाइडला जाताना प्रेझेंटेशन कसे असावे हे स्लाइड टेम्पलेट्स वापरता येऊ शकतात. याचं उत्तर चूक आहे, बी पर्याय आपल्याला वापरायचा आहे. असे प्रोग्राम जे आकर्षक बघताना मनोरंजक वाटतील अशी प्रेझेंटेशन म्हणजे प्रेझेंटेशन ग्राफिक्स मध्ये तयार करता येतात. म्हणजे ऑप्शन सी 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशनची एक मालिका असते, स्लाइडची जी मालिका असते म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपल्याला वापरायचा आहे. सेशन कम्प्लिशन सुद्धा आपण 13 नंबरच्या सेशनचा अगदी व्यवस्थित समजून घेतलं. भेटू परत पुन्हा 14 नंबरच्या सेशन मध्ये. ओके.